AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। आदिवासी न्यूज वार्ता साठी नंदकुमार तोटेवाड। आदिवासी विभागात मोठा बॅकलॉग। क्लास 1 अधिकाऱ्यांच्या 80 जागांसह 4440 पदे रिक्त। नागपूर पूर्वी अनुसूचित जातीसह अनुसूचित जमातीच्या उत्थाची धुरा सामाजिक न्याय विभागाकडे होती, परंतु अनुसूचित जमाती विभाग वेगळा करून अनेक योजना सुरू करण्यात आल्या। मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे विभागात मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून रिक्त पदांचा डोंगर उभा ठाकला आहे। विभागात 4440 पदे रिक्त असून एकट्या क्लास 1 अधिकाऱ्यांची 80 पदांचा समावेश आहे। त्यामुळे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे। सर्वाधिक आदिवासी समाज दुर्गम भागात वास्तव्य करतो। त्यांच्या उत्थानासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात, परंतु त्या योजना राबविणारी यंत्रणाच सध्या खिळखिळी असल्याचे चित्र आहे। आदिवासी समाजाच्या विकासासाठी व कल्याणकारी योजनांचा परिणामकारक अंमलबजावणीसाठी 1976 मध्ये आदिवासी विकास संचालनालयाचे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीनीकरण करण्यात आले। मात्र राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे येथील अनुशेष भरला गेला नाही। 25 वर्षांनंतर 1972 मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना केली। त्यानंतर 1976 मध्ये आदिवासी विकास आयुक्तालय सुरू केले। 22 एप्रिल 1983 ला स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। 1984 पासून राज्यात आदिवासी विकास विभाग स्वतंत्र कार्यरत होता। 1992 मध्ये आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास करण्यात आले। ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे 4 अपर आयुक्त व 30 प्रकल्प कार्यालयांमार्फत या विभागाचा कार्यभार चालतो। परंतु विकास विभागातील रिक्त पदांची आकडेवारी बघितल्यास क्लास 1 ची 80 पदे, क्लास 2 ची 187, तृतीय श्रेणीतील 4041 व चतुर्थ श्रेणीची 132 पदे रिक्त आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाच्या विविध संवर्गात रिक्त पदांचा आकडा 4500 जातो आहे। ही बाब आदिवासी समाजाच्या विकासाला कोसो दूर ढकलणारी आहे। मान्य पदांच्या तुलनेत निम्मे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात कामावर असल्याने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी नीट होत नाही। हा अनुशेष उत्तरोत्तर वाढत चालला आहे। राज्यातील सर्व आदिवासी विकास विभागातील रिक्त एकूण पदांपैकी सर्वाधिक 4041 रिक्त पदे ही तृतीय श्रेणीतील आहे। आश्रमशाळांमध्ये शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने ही पदे बाह्यसंस्थेमार्फत भरण्याची मागणी पुढे आली आहे। शिक्षकेतर पदाबाबतचा प्रश्न अत्यंत जटिल झाला आहे।